हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम महाजिनको 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट, ज्याच्यामध्ये सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजरची जी पोस्ट आहे त्यासाठी प्रोफेशनल नॉलेजचा चॅप्टर 5 फायनान्स मॅनेजमेंट मध्ये टॉपिक 9 लीज अँड हायर परचेस फायनान्सचे काही एमसीक्यूज आपण इथे कव्हर करत आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, महाडिस्कॉम महाजिनको फायनान्स अँड अकाउंटची प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट्स आणि 7000 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत, क्वेश्चन ऑप्शन आन्सर विथ एक्सप्लेनेशन. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे लीज अँड हायर परचेस फायनान्सचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे लीज फायनान्स रेफर्स टू. लीज फायनान्स म्हणजे काय? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट purchase of asset with cash. Second, renting an asset for specific period in return for periodic payment. Third, borrowing money to buy asset and for selling asset for profit. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, रेंटिंग अन असेट फॉर अ स्पेसिफिक पिरियड इन रिटर्न फॉर पिरियॉडिक पेमेंट. ठीक आहे. ठराविक कालावधीसाठी नियमित भाड्याच्या बदल्यात मालमत्ता वापरणे. बिकॉज leasing means lessor, that is owner, allow lease, that is user, to use the asset. Lease pay periodic lease payment. Ownership does not transfer. Next, second, in a lease agreement the owner of the asset is called. लीज करारामध्ये मालमत्तेचा मालक कोण असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लीज, बॉरोवर, लेजर, इन्व्हेस्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, लेजर मीन्स मालक. लेजर मीन्स ओनर ऑफ द असेट अँड लीज मीन्स युजर ऑफ द asset. Next, third, in hire purchase ownership of the asset is transferred. हायर परचेस मध्ये मालमत्तेचे मालकी हक्क कधी हस्तांतरित होतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऍट द टाइम ऑफ एग्रीमेंट. सेकंड, आफ्टर द फायनल इन्स्टॉलमेंट इज पेड. थर्ड, आफ्टर द फर्स्ट इन्स्टॉलमेंट. अँड फोर्थ, नेव्हर ट्रान्सफर्ड. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, आफ्टर द फायनल इन्स्टॉलमेंट इज पेड. शेवटचा हप्ता भरल्यानंतर. बिकॉज in hire purchase buyer get possession immediately, ownership transfer after final installment. Next, fourth, which of the following is a major difference between lease and hire purchase? लीज आणि हायर परचेस मधील मुख्य फरक कोणता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लीज ट्रान्सफर ओनरशिप इमिडिएटली. सेकंड, लीज इन्व्हॉल्व परचेस ऑफ असेट. Third, hire purchase transfer ownership at the end. And fourth, hire purchase involve rent payment only. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, हायर परचेस ट्रान्सफर ओनरशिप ऍट द एंड. हायर परचेस मध्ये शेवटी मालकी मिळते, बिकॉज ओनरशिप रिमेन्स द लेजर, दॅट इज ओनरशिप ट्रान्सफर आफ्टर फायनल पेमेंट. नेक्स्ट, फिफ्थ, विच टाइप ऑफ लीज कव्हर ऑलमोस्ट द एंटायर इकॉनॉमिक लाईफ ऑफ असेट? कोणता लीज प्रकार मालमत्तेच्या जवळजवळ पूर्ण आर्थिक आयुष्याचा कालावधी कव्हर करतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग लीज, फायनान्शियल लीज, सेल्स लीज बॅक अँड लिव्हरेज लीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फायनान्शियल लीज, बिकॉज लॉंग टर्म एग्रीमेंट कव्हर मेजर पार्ट ऑफ द असेट लाईफ. नेक्स्ट, सिक्स्थ, विच लीज अलाउज द लीज टू कॅन्सल द कॉन्ट्रॅक्ट बिफोर एक्सपायरी? कोणत्या लीज मध्ये करार कालावधीपूर्वी रद्द करता येतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल लीज, लिव्हरेज लीज, ऑपरेटिंग लीज, डायरेक्ट लीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑपरेटिंग लीज, बिकॉज ऑपरेटिंग लीज आर शॉर्ट टर्म कॅन्सलेबल. नेक्स्ट, सेवन्थ, इन अ सेल्स अँड लीज बॅक अरेंजमेंट अ फर्म. सेल्स अँड लीज बॅक व्यवस्थेमध्ये कंपनी काय करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट परचेस अँड असेट अँड लीज इट. Second, sell an asset and lease it back. Third, rent an asset permanently. And fourth, borrow money to buy asset. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेल अन असेट अँड लीज इट बॅक. मालमत्ता विकून तीच पुन्हा लीजवर घेते, बिकॉज सेल द असेट टू लिजिंग द कंपनी, लीज इट बॅक फॉर कंटिन्यू यूज, गेट इमिडिएट कॅश. नेक्स्ट, एट, हायर परचेस इन्स्टॉलमेंट कन्सिस्ट ऑफ. हायर परचेसचे हप्ते कशापासून बनवले असतात? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रिन्सिपल ओनली. सेकंड, इंटरेस्ट ओनली. थर्ड, प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. अँड फोर्थ, रेंट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट, मूळ रक्कम व व्याज, बिकॉज ईच इन्स्टॉलमेंट इन्क्लूड प्रिन्सिपल, रिपेमेंट, इंटरेस्ट.
तसंच बघा क्वांटिटी ॲप्टिट्यूडसाठी PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट 25 चॅप्टर प्रॅक्टिस सेट विथ सोल्युशन्स दिलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 9th, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲडव्हांटेज ऑफ लिझिंग. लिझिंगचा फायदा कोणता? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, ओनरशिप ट्रान्सफर इमिडिएटली. सेकंड, नो फिक्स पेमेंट. थर्ड, no contractual obligation. And fourth, no large initial investment required. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, नो लार्ज इनिशियल इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड. मोठी सुरुवातीची गुंतवणूक लागत नाही. बिकॉज लीज अलाउज फर्म टू यूज असेट विदाउट हेवी इनिशियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट 10th, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिसएडव्हांटेज ऑफ लिझिंग. लिझिंगचा तोटा कोणता? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, लोअर फ्लेक्झिबिलिटी. Second, no tax benefit. Third, total cost may be higher than purchase. And fourth, no contractual agreement. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, टोटल कॉस्ट मे बी हायर दॅन परचेस. एकूण खर्च खरेदीपेक्षा जास्त होऊ शकतो. बिकॉज ओव्हर लॉंग पिरियड टोटल लीज पेमेंट मे एक्सीड असेट परचेस कॉस्ट. नेक्स्ट 11, द मेन पर्पज ऑफ हायर परचेस फायनान्स इज टू. हायर परचेस फायनान्सचा मुख्य उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, प्रोव्हाइड शॉर्ट टर्म लोन. सेकंड, फॅसिलेट परचेस ऑफ असेट थ्रू इन्स्टॉलमेंट पेमेंट. थर्ड, रिड्यूस टॅक्सेस. अँड फोर्थ, इन्क्रीज वर्किंग कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फॅसिलेट परचेस ऑफ असेट थ्रू इन्स्टॉलमेंट पेमेंट. हप्त्यांद्वारे मालमत्ता खरेदी सुलभ करणे. बिकॉज हायर परचेस अलाउ बायर टू एक्वायर असेट विदाउट पेइंग फुल प्राइस अपफ्रंट. नेक्स्ट 12th, which party bear maintenance responsibility in most financial lease. बहुतेक फायनान्शियल लीज मध्ये देखभाल कोण करतो? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, लेजर, बँक, लीज, गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, लीज, वापर करता. बिकॉज इन फायनान्शियल लीज मेंटेन अँड इन्शुअर द असेट. नेक्स्ट 13, which lease type usually involve three parties, लेजर, लीज अँड लेंडर. कोणत्या लीज प्रकारात तीन पक्ष असतात? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, ऑपरेटिंग लीज, लिव्हरेज लीज, डायरेक्ट लीज, फायनान्शियल लीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लिव्हरेज लीज. बिकॉज इज इन्क्लूड लेजर, लीज, लेंडर फायनान्सिंग द असेट. नेक्स्ट 14, विच फायनान्सिंग मेथड अलाउ इमिडिएट पोझेशन बट डिलेड ओनरशिप. कोणत्या पद्धतीमध्ये त्वरित वापर मिळतो पण मालकी नंतर मिळते? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, हायर परचेस, लीजिंग, इक्विटी फायनान्सिंग, बॉन्ड फायनान्सिंग. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, हायर परचेस. हायर परचेस मीन्स इमिडिएट पोझेशन, मीन्स ओनरशिप आफ्टर फायनल इन्स्टॉलमेंट. नेक्स्ट 15, लीज रेंटल आर जनरली ट्रीटेड ॲज. लीज भाडे सामान्यतः कसे गणले जाते? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर. सेकंड, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. थर्ड, फिक्स असेट. अँड फोर्थ, लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्च. बिकॉज लीज पेमेंट आर जनरली ट्रीटेड ॲज ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, दॅट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन अकाउंटिंग. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंटिंग फायनान्स फॉर्म्युला बेस्ड PDF, फायनान्स अँड अकाउंट, मॉक टेस्ट, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि इन्कम टॅक्स सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवे असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.